वेलकम टू गोवा. आज आपण कलिंगूट बीचला आलोय आणि बघा हा मस्त बीच दिसतोय. खूप गर्दी आहे. बीचवरती आल्यानंतर सगळ्यांना काही ना काही आठवतं ना, सगळ्यांच्या काही ना काही असं डोक्यात लगेच एक काहीतरी क्लिक होतं. तर आपण मग आता माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांच्या डोक्यात नक्की पहिल्यांदा काय सुचलंय, पहिल्यांदा काय आलंय आपण विचारूया. पहिल्यांदा शर्वरी, हॅलो. तुला काय वाटलं बीचवर आल्या आल्या काय आठवलं? बीचवर आल्या मला त्यांनी पहिल्या बीचवर टाकत होते. आता इथेच या बीचवर ते गाणं आठवलं. तर आणि काय ओके. मृणाल, तुला काय आठवलं? तुला काय वाटतं पहिलं? हॅलो एव्हरीवन. मला आठवलं ॲक्च्युली दोन आठवलं काही काही गोष्टी. पहिलं तर सैयाराचं गाणं आठवलं, जे ते मोटरसायकलवरनं जे आहे ते गाणं आठवलं. ओके. आणि दुसरं म्हणजे समुद्रामध्ये समुद्र आणि आकाश आणि वरती सूर्य असं कॉम्बिनेशन आहे आत्ता. ते एक क्लिक होतं आहे लगेच की जमीन आणि पाणी आणि सूर्य आणि आकाश असं सगळं आहे. ते मला क्लिक झालं ऐकूनच. अरे वा, खूप छान. अपर्णा, तुला काय आठवलं? खळखळता समुद्र आणि निवांत संध्याकाळ सनसेटमध्ये हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे आणि त्याचा आम्ही पूर्ण आस्वाद घेतोय आज कलंगूट बीचवरती. सो आय एम सो हॅपी. आपल्याला काय आठवलं? संध्याकाळ खूप छान आहे. सनसेट बघायला मिळतोय. लाईव्ह सनसेट पाहतीये. हा आयुष्यातला खूप छान अनुभव आहे. आणि सगळ्यात शेवटी मला असं सांगायला आवडेल की ही संध्याकाळ जी आहे ती ॲक्च्युली खूप छान आहे. कारण अशी संध्याकाळ आम्ही कधीच बीचवर कधीच अनुभवली नव्हती आणि एक्सपिरियन्स तर कधी घेतलाच नव्हता. आणि एवढ्या एक्सपेक्टेशन्स नव्हत्या आमच्या, पण झाल्यात त्या पूर्ण. त्यामुळे ते पण एक वाटतंय खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, इथे रॅम्प आहे. तिथून व्यवस्थित वाळूपर्यंत येतं आहे. ते इतके जवळ समुद्राच्या येतं ते पण खूप छान आहे. इतका खूप मोठा बीच आहे. पूर्णच्या पूर्ण मला कवर करता आलेलं नाही आहे, पण इथं पण तुम्ही नक्की भेट देऊ शकता. खूप फेमस आहे. आणि इथे बघा किती गर्दी आहे. व्हीलचेअर पण येतात बघा. इथं व्हीलचेअर युजर्स नाही, इथं ॲक्सेसेबल लॅम्प केलेला आहे. त्यामुळे तिथं व्हीलचेअर व्यवस्थित येऊ शकते. इथपर्यंत बीच आहे. हा बीच इथपर्यंत आहे बघा. समुद्राच्या खूप जवळ नाही जाता येते, पण छान आहे.